5 दिवसाचा जो कोर्स होता, तो एक आपण एक प्रकारे म्हणता येईल, की मीही तुम्हाला ओळखत नव्हतो. आता माझी आणि तुम्ही मला ओळखत नव्हते. पण त्या 5 दिवसाच्या कोर्समध्ये ओळख झालेली आपली. तुम्ही मला ओळखायला लागले आहात, पण मी तुम्हाला ओळखत नाहीये. आणि जर आपण एकमेकांना जर ओळखत नसू, तर तेवढं एखादं सेशन किंवा आपण एखादी गोष्ट कंटिन्यू करायला तेवढी मजा येणार नाही. तर माझं असं इच्छा आहे, की आपण एक 5 मिनिटं आता 7-8 जणच आहेत. जेवढे आहेत तेवढे आहेत. दर क्लासला थोड्या-थोड्या लोकांची आपण ओळख करून घेऊया म्हणजे मला कळेल. तर तुमचं नाव तर आहेच इथे, पण तुम्ही ते नाव, कुठून आहात आणि काय व्यवसाय करतात? एवढं शॉर्टकटमध्ये सांगितलत तर मला थोडी आयडिया येईल. तर आपण आपला परिचय देणार का? चॅट बॉक्समध्ये सगळ्यांनी टाका, काही हरकत नाहीये. सगळ्यांनी चॅट बॉक्समध्ये परिचय द्या सगळ्यांना. ओके. म्हणजे मला आयडिया येईल किंवा हां, कोण-कोण आहेत आणि कुठून-कुठून कसं कोर्स अटेंड करतात. ठीक आहे. प्रत्येकाने फक्त आपलं लोकेशन आणि आपलं प्रोफेशन चॅट बॉक्समध्ये टाइप करायचंय. हां, किंवा मग आपल्या WhatsApp ग्रुपला जरी केलं, तर आम्ही तुम्हाला आज ओपन करू WhatsApp ग्रुप. तरी तुम्ही त्याच्यावर टाकलात, तरी पण मग त्या लक्षात येईल. तर असंच करूया आपण WhatsApp ग्रुपलाच ठेवूया सर. कारण इकडे चॅट बॉक्स पाहणं कठीण जाईल. तर तुम्ही WhatsApp ग्रुपला आपलं ओळख थोडक्यामध्ये द्या. म्हणजे माझ्या लक्षात येईल कोण-कोण आहेत. आणि मी तुम्हाला मग तसा प्रश्न पण विचारू शकेल. चालेल, चालेल. ठीक आहे. आपण एक 5 मिनिटामध्ये पूर्वीच्या भागांवर 3 अध्याय आपण पाहिले. त्या भागांवर आपण नजर टाकूया आणि चौथा अध्याय सुरू करूया. प्रार्थना म्हणूया. गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवं सर्वकार्येषु सर्वदा. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. आपदामपहर्तारं दातारं सर्वसंपदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमामि. तर आपण अं, भगवद्गीतेचा अभ्यास सुरू केलेला आहे मागच्या आठवड्यामध्ये आणि साप्ताहिक वर्गातला आजचा पहिलाच दिवस. तर आपण आतापर्यंत काय पाहिलं? तर आपण अध्याय 1 ज्याचं नाव होतं अर्जुन विषाद योग. या अध्यायामध्ये आपण पाहिलं, की धृतराष्ट्र जो आपल्या महालामध्ये बसलेला आहे आणि तो संजयाला प्रश्न विचारत आहे, की युद्धभूमीवर काय चाललंय? आणि मग संजय युद्धभूमीचं निरीक्षण करून काय काय युद्धभूमीवर घडत आहे हे धृतराष्ट्रांना सांगत आहेत. कारण संजय यांना व्यासदेवांकडून एक दूरदृष्टी किंवा दूरदर्शन ची शक्ती प्राप्त झाली होती आणि ते त्या शक्तीद्वारे युद्धभूमीवर काय चाललं आहे ते इकडे धृतराष्ट्रांना सांगतात. आणि मग ते वर्णन करत असताना ते सांगत आहेत, की कसं दुर्योधन द्रोणाचार्यांकडे गेला आणि काय म्हणाला, मग त्याने पांडव सेनेतील आपल्या सेनेतील सैन्यांचं वर्णन कसं केलं. त्याच्यानंतर दोन्ही सैन्यांच्या महावीरांनी कसा शंखनाद केला त्याबद्दलही सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर अर्जुन भगवान श्रीकृष्णाला म्हणतो, की माझा रथ दोन्ही सेनेच्या मध्ये घेऊन चला. भगवान श्रीकृष्ण भक्तवत्सल अर्जुनाचा रथ दोन्ही सेनेच्या मध्ये घेऊन येतात आणि समोर आपल्या नातेवाईकांना पाहून अर्जुन थोडासा घाबरतो. अरे आपले नातेवाईक आहेत, आपले गुरु आहेत, आपले आजोबा आहेत, आपले काका आहेत, आपले चुलत भाऊ आहेत आणि यांच्याशी युद्ध कसं करायचं? आणि अर्जुनाचा गोंधळ सुरू होतो. त्याच्या मनामध्ये विविध प्रश्न किंवा एक प्रकारचं कर्तव्य करण्याप्रती एक विरोध निर्माण होतो. अरे मी कसं काय करू शकतो? मी नाही करू शकत. माझ्याच नातेवाईकांना मारून मी कसं काय सुखी होणार? असं तो 31 ते 35 श्लोकामध्ये म्हणतो. नंतर तो म्हणतो, की माझ्या जर नातेवाईकांना मारून मला पापच लागणार. 38 ते 44 श्लोकामध्ये म्हणतो, मी जर यांना मारलं तर कुळाचा नाश होईल आणि कुळाचा नाश झाला तर काय होणार आहे? त्या ते कुळ जे आहे त्याच्यात वर्णसंकरा जन्माला येऊन ते कुळ नरकामध्ये जाईल.
आणि अशा प्रकारे अर्जुन या ठिकाणी मोहाने व्यापला आहे आणि तो विविध कारण देत आहे की मी युद्ध का करू शकत नाही. आणि तो युद्ध न करण्याचा अंतिम निर्णय घेतो आणि आपला गांडीव धनुष्य बाजूला ठेवून रथामध्ये बसतो. मग पुढे काय होतं? तर दुसऱ्या अध्यायाची सुरुवात अर्जुन मोहाने ग्रासलेला आहे आणि मग भगवान श्रीकृष्ण त्याच्याशी संवाद साधण्यास सुरुवात करतात. असा दुसरा अध्याय सुरू होतो. श्लोक क्रमांक 1 ते 10 मध्ये अर्जुनाच्या मोहाच्या संदर्भात श्रीकृष्ण आणि अर्जुन यांचा संवाद सांगितला आहे. संजय वर्णन करतात की करुणेने व्याप्त शोक करणाऱ्या अर्जुनाला श्रीकृष्ण म्हणतात, अरे अर्जुना, भलत्याच वेळी हा मोह भ्याडपणा तुझ्यात कशामुळे उत्पन्न झाला? अंतकरणाचा तुच्छ दुबळेपणा तुझ्यामध्ये कसा काय आला? तुझ्यासारख्या योद्ध्याला हा दुबळेपणा शोभत नाही. आणि अर्जुन पुढे म्हणतो, अहो भगवान श्रीकृष्ण, माझ्या समोर तर भीष्म, द्रोण हे असे वरिष्ठ असताना, गुरुजन असताना यांना कसं काय मी मारू शकतो? यांना मारण्यापेक्षा मी भिक्षा मारून जगणेही कल्याणकारक, भिक्षा मागून जगणेही कल्याणकारक माझ्यासाठी ठरेल, किंवा मी समजतो. नंतर तोच विचार करतो, अरे आता युद्ध करावे की न करावं? भगवान श्रीकृष्ण मला युद्ध करायला सांगतात, म्हणजेच नक्की काहीतरी गोंधळ आहे. तो मग भगवान श्रीकृष्णांना म्हणतो, युद्ध करणे व न करणे त्यात काय श्रेष्ठ आहे? मी माझ्या कर्तव्याचा निर्णय घेण्यास असमर्थ ठरत आहे. मी आता तुमचा शिष्य बनत आहे आणि तुम्हाला शरण जात आहे. 7व्या श्लोकामध्ये अर्जुन म्हणतोय. आणि या ठिकाणी भगवंतांना तो शरणागत होतो. भगवंतांना तो या ठिकाणी गुरु म्हणून स्वतःला शिष्य मानून तो शरणागत होतोय. आणि मग तो भगवंतांना म्हणतोय की मला आशा आहे की तुम्हीच माझा शोक दूर करू शकता. आणि मग अर्जुन शांत होतो. मग पुढे काय होतं? त्याचा शोक निवारण करण्यासाठी भगवान श्रीकृष्ण उपदेश करत आहेत. आता इथून आपण पाहूया गीतेचा उपदेश सुरू होत आहे. 11 ते 30 श्लोकामध्ये भगवंत अर्जुनाला सांगतायत, अरे समोर तुला जी लोक दिसतात हे शरीर आहेत असं तुला वाटतंय, पण या शरीरांच्या मध्ये आत्मा आहे. तू जरी यांच्या शरीराचा नाश केला तरी आत्म्याचा नाश नाही होणार आहे. आत्मा अमर आहे. आत्म्याला कोणी मारू शकत नाही, जाळू शकत नाही, कापू शकत नाही. आणि तुझं क्षत्रिय धर्मानुसार तुझा अधिकार आहे, तुझं कर्तव्य आहे की अधर्माने वागणाऱ्यांची हत्या करणं हे तुझं कर्तव्य आहे. आणि ज्या वेळेला अधिकारी व्यक्तीला त्याचं कर्तव्य करत असताना हत्या जरी करावी लागली तरी हे त्याच्यासाठी पाप नाहीये, कारण तो त्याचा स्वधर्म आहे. हा स्वधर्म नुसार जर कार्य केलं तर तुला पाप नाही लागणार. म्हणून 31 ते 38 मध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगत आहेत की तुझ्या क्षत्रिय धर्माचं पालन करण्यासाठी तू युद्ध कर. कारण सैन्याने जर सीमेवर आतंकवाद्यांना किंवा पोलिसांनी एखाद्या गुंडाला, एखाद्या चोराला, एखाद्या हत्या करणाऱ्या व्यक्तीला जर शिक्षा केली तर त्याला एखादं मेडल मिळतं, पद मिळतं. पण तीच गोष्ट जर आपण एखाद्या कोणी ग्रामस्थांनी गावामध्ये केलं तर आपल्याला शिक्षा भोगावी लागेल. कारण प्रत्येकाच्या धर्मानुसार, प्रत्येकाच्या या समाजातील विशेष भूमिकेनुसार दिलेलं कार्य, कर्तव्य ठरवतंय योग्य गोष्ट कोणती, अयोग्य गोष्ट कोणती. एखाद्यासाठी एखाद्या व्यक्तीचा वध करणे हे त्याच्यासाठी गौरवशाली असेल तर एखाद्या व्यक्तीसाठी ते दंडनीय अपराध असेल. का? कारण प्रत्येकाचा धर्म वेगळा आहे. धर्म म्हणजे काय? तर धर्म म्हणजे स्वभाव. आणि या ठिकाणी अर्जुनाचा धर्म, अर्जुनाचा स्वभाव, अर्जुनाचं कर्तव्य हे क्षत्रिय एक राजा आहे आणि त्यानुसार अधर्माचा नाश करणे हे त्याचं कर्तव्य आहे. त्यामुळे त्यांनी या शरीरांची हत्या जरी केली तरी त्याला पाप लागणार नाही. आणि अशा प्रकारे क्षत्रिय धर्मासाठी तू कर्तव्य कर, तुझं युद्ध कर. आणि असं जर तू युद्ध केलंस तर तुला काय होईल? स्वर्गाची प्राप्ती होईल, तुला कीर्ती मिळेल. आणि जर तू युद्ध केलं नाहीस तर तुझी अपकीर्ती होईल. आणि जर युद्ध करता करता जरी तुला तू जिंकलास युद्धामध्ये तर तू ह्या पृथ्वी तलाचं रक्षण करशील. आणि जर तू मृत्यूस पावलास तर तुला स्वर्गाची प्राप्ती होईल.
म्हणून तू कर्तव्यासाठी समबुद्धीने युद्ध कर. समबुद्धी म्हणजे काय? सुख दुःखात, यश अपयशात समान राहून आपल्या कर्तव्यासाठी कर्म कर. अशा प्रकारे भगवंतांनी इथपर्यंत अर्जुनाला युद्ध करण्यासाठी दोन कारण देऊन प्रेरणा दिलेली. एक म्हणजे शरीर नाही आत्मा आहे आणि दुसरं म्हणजे क्षत्रिय धर्मासाठी स्वधर्मासाठी कर्तव्य कर. पुढे भगवान श्रीकृष्ण 31 ते 53 मध्ये सांगतात बुद्धियुक्त कर्मयोग. बुद्धियुक्त कर्मयोग म्हणजे काय? की आपलं मन भगवंतांचं चिंतन करत परमात्म्याशी एकरूप ठेवून सुखदुःखामध्ये यश अपयशामध्ये समान राहून आपण केवळ कर्तव्यांसाठी कर्म करतो. कर्माच्या फळांची अपेक्षा ठेवत नाही. असे कर्म करणं या ठिकाणी भगवंत सुचवत आहेत आणि यालाच बुद्धियुक्त कर्मयोगाचं बुद्धियुक्त कर्मयोग म्हटलेला आहे. तर आपल्या कर्तव्यांसाठी आसक्तीरहित होऊन कर्तव्य केले पाहिजे. समत्वरूप योगाने कर्तव्य केले पाहिजे. पुण्य आणि पापाचा त्याग करून आपण कर्तव्य केली पाहिजे असं या ठिकाणी भगवंत सांगत आहे. आणि पुढे 54 ते 72 मध्ये म्हणजे उरलेला अध्याय जो भगवद्गीतेचा दुसरा अध्याय आहे सांख्ययोग, त्याचा उरलेला जो अध्याय आहे त्याच्यामध्ये ते स्थिर बुद्धी असणाऱ्या व्यक्तीचं लक्षण त्याचं वर्णन करत आहेत. कारण 54व्या श्लोकामध्ये अर्जुन प्रश्न विचारतो स्थिर बुद्धी, ज्याची स्थिर बुद्धी झालेली अशा स्थिर बुद्धीच्या व्यक्तीचं लक्षण काय? तो कसा बोलतो, कसा चालतो? आणि मग भगवान श्रीकृष्ण स्थितप्रज्ञ व्यक्तीचं वर्णन या श्लोकांमध्ये करत आहेत. की ज्याची प्रीती, भय, क्रोध नाहीसे झालेले आहेत. जो जो इंद्रियांना विषयांपासून आवरतो आणि जो परमात्माच्या साक्षात्काराने आसक्ती नाहीसी करून परमात्म्याशी एकरूप होऊन आपल्या इंद्रियांना ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न करतो. भगवंतांना भगवंत पुढे सांगतात मनाला तो भगवंतांचा आधार देऊन आपलं चित्त स्थिर करण्याचा प्रयत्न करतो. असा व्यक्ती स्थितप्रज्ञ आहे. मग पुढे ते 62 ते 63 मध्येच वर्णन करतात की माणसाचं अधःपतन कसं होतं, की ज्यावेळेला व्यक्ती विषयाचं चिंतन करायला लागतो, त्याची आसक्ती वाढते, कामना वाढतात, राग वाढतं, अविचार निर्माण होतात, स्मृती भ्रष्ट होते, ज्ञानशक्तीचा नाश होतो आणि अधःपतन होतं. मग ज्यावेळेला तो आपलं अंतःकरण ताब्यात ठेवण्यासाठी प्रयत्न करतो, त्याचं अंतःकरण प्रसन्न होतं, दुःखे नाहीशी होतात आणि त्याची बुद्धी स्थिर होते. असं इथे वर्णन करतात. आणि अशा प्रकारे भगवंत या दुसऱ्या अध्यायाचा शेवट या स्थित प्रज्ञाच्या वर्णनाने करत आहे. स्थित प्रज्ञ असा की जो परमशांतीला प्राप्त झालेला आहे. सर्व कामना, ममता, अहंकार, इच्छा त्याने टाकलेल्या आहेत आणि जो शांतीचा आपल्या जीवनामध्ये अनुभव करत आहे. अशा प्रकारे दुसरा अध्यायही आपण पाहिला होता. तिसऱ्या अध्यायामध्ये आपण पाहिलं होतं कर्मयोग. तर 1 ते 8 मध्ये ज्ञानयोग व कर्मयोग यानुसार आसक्ती न बाळगता नेमलेले कर्म करण्याच्या श्रेष्ठतेचे निरूपण भगवंतांनी केलेले आहे. भगवंत सांगतात की प्रत्येक जणाला कर्म करावेच लागणार. कोणीही कर्म न करता राहू शकत नाही. भगवंत जनक राजाचं आणि स्वतःचं उदाहरण देखील भगवंत 17 ते 24 मध्ये देतात की आम्हालाही कर्म करावे लागत आहेत. कारण या समाजामध्ये आदर्श प्रस्थापित ठेवण्यासाठी ज्याला कर्तव्य करण्याची गरज नाहीये त्या व्यक्तीला देखील कर्म करावे लागतात. कारण कर्म न करता कोण राहू शकत नाही. मग प्रत्येकाने कर्म केले पाहिजेत आणि हे कर्म कसे करावेत तर आसक्ती रहित होऊन समबुद्धीने परमात्म्याशी एकरूप होऊन आपले कर्म करावे. आणि मग 9 ते 16 मध्ये ते यज्ञादी कर्म. यज्ञादी कर्म म्हणजे काय? आपण जे पण काही करतोय ते भगवंतांना ईश्वरास अर्पण करून आसक्ती सोडून आपण कर्म करावे. यज्ञ म्हणजे काय? त्याग. कशाचा त्याग? ते या ठिकाणी आसक्तीचा त्याग, फळांचा त्याग करून आपण आपले कर्तव्य केले पाहिजे म्हणून भगवान सांगत. 25 ते 35 मध्ये ते अज्ञानी आणि ज्ञानी या व्यक्तींची लक्षणं प्रीती द्वेष रहित होऊन कर्म करण्याची प्रेरणा देत आहे. आणि 36 ते 43 मध्ये ते कामाला आवर घालण्याचे प्रतिपादन करत आहेत. कारण काम जो आहे अनेक अतृप्त इच्छा ज्या आहेत
त्याच माणसाला अशांती देण्यास कारणीभूत ठरतात. म्हणून कामाला आवर घालणे कसं महत्वाचं आहे याचं वर्णन भगवंत 36 ते 43 या श्लोकांमध्ये करत आहे. तर अशा प्रकारे आपण कर्मयोग हा तिसरा अध्याय देखील आपण मागच्या वेळेला पाहिला होता. तर माझी सगळ्यांना विनंती आहे की सगळ्यांना नोट्स आपण ग्रुपवर दिलेल्या आहेत, तर सगळ्यांनी या नोट्स बघून याव्यात. या नोट्स तुम्ही लिहू शकताय आणि या नोट्स बाजूला ठेवून तुम्ही गीतेचा अभ्यास चालू करा. दर आठवड्याला एक एक अध्याय जरी केलात तरी माझ्या सोबत राहाल आणि तुम्हाला गीता शिकण्यामध्ये आनंद येईल, उत्साह येईल. तर कृपया असं तुम्ही करत राहा. आता चौथा अध्याय आपण आज सुरू करू. माझी आशा आहे आवाज सगळ्यांना माझा येतोय. चौथा अध्यायाची आपण सुरुवात करणार आहोत गीतेच्या 1 ते 18 या श्लोका क्षमा असावी. या अध्यायाचं नाव आहे ज्ञान कर्म संन्यास योग. या अध्यायामध्ये काय सांगितलेलं आहे आपण थोडक्यात आधी पाहून घेऊया आणि मग सुरुवात करूया. 1 ते 18 या श्लोकांमध्ये भगवंत सगुण भगवंताच्या रूपाचा प्रभाव सांगत आहेत. भगवंत अवतार घेतात. भगवान निर्गुण निराकार रूपाने सर्वत्व व्यापलेले आहेत. पण ते सगुण साकार रूपामध्ये पण राम, कृष्ण इत्यादी रूपांमधून पण अवतरित होतात. का अवतरित होतात आणि मग त्यांच्या अवतरणाचं महत्व काय आहे, त्याचा प्रभाव काय आपल्यावर पडतो याचं वर्णन करतात आणि कर्मयोगाचा विषय मांडतात या ठिकाणी. त्याच्यानंतर 19 ते 23 मध्ये योगी महात्म्या पुरुषांचे आचरण कसे असते, त्यांचा महिमा कसा आहे याचं वर्णन करतात. आणि 24 ते 32 मध्ये निरनिराळ्या यज्ञांचे फळासह वर्णन करतात. वेगवेगळ्या प्रकारचे यज्ञ कोणतं? आपल्या जीवनाचं प्रत्येक पाऊल एक यज्ञ असू शकतं. आपल्या जीवनातलं प्रत्येक कार्य कर्मयोग असू शकतं. एखादी आई मुलांना सांभाळत सांभाळत गीतेचा क्लास अटेंड करते, हे पण तिचं यज्ञ आहे. आपल्या घरातील सगळी कामं सांभाळताना, कुटुंबाचं भरणपोषण करताना, मुलांसाठी स्वयंपाक बनवताना, घरातली सगळी कामं आवरताना जर भगवंताचं मनामध्ये चिंतन होत आहे, तो पण कर्मयोग आहे. मी शिकवताना प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये जर परमात्मा पाहतो आणि त्यांची सेवा म्हणून शिकवतोय, कर्मयोग आहे. प्रत्येक पावला-पावलावर आपण प्रत्येक ठिकाणी हा कर्मयोग करू शकतो किंवा त्याचंच वर्णन भगवंत विविध प्रकारचे यज्ञ म्हणून या ठिकाणी 24 ते 32 मध्ये करत आहे. आणि 33 ते 42 मध्ये ज्ञानाचं महत्व सांगत आहे. ज्ञान का आवश्यक आहे? तर आपण पाहतो या जगामध्ये कुठलंही कार्य करायचं असेल, तुम्हाला कोणती पदवी घ्यायची, तुम्हाला उत्तम डॉक्टर बनायचं आहे, आपल्याला ज्ञानाची आवश्यकता आहे. इंजिनियर बनायचं ज्ञानाची आवश्यकता आहे. मग ह्या ज्ञानाचं आपल्या जीवनामध्ये काय उपयोग आहे? एक आदर्श कर्मयोगी जीवन जगताना या ज्ञानाचं काय आवश्यकता आहे? याचं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. अशा प्रकारे हा थोडक्यामध्ये अध्याय मी तुम्हाला सांगितला. आता आपण हा एक भाग या अध्यायाचा आपण घेऊया. 1 ते 18 मध्ये भगवंत काय सांगतात आपण पाहूया. 1 ते 18 मध्ये भगवंतांनी सगुण भगवंतांच्या रूपाचा आणि कर्मयोगाचा विषय मांडलेला आहे. अथ चतुरोऽध्यायः श्री भगवान उवाच इमं विवस्वते योगं प्रोक्तवानहम् अव्ययम् विवस्वानमन्वे प्राह मनुरेक्ष्वाकवे अब्रवीत्. कर्मयोगाची परंपरा श्रीकृष्ण या ठिकाणी सांगत आहेत. ते म्हणत आहेत की पहिल्यांदा मी जे ज्ञान आहे, कर्मयोगाचं ज्ञान आहे, ते मी कोणाला दिलं? इमम विवस्वते योगम. कोणाला दिलं मी? पहिल्यांदा सूर्यदेवाला सांगितलं. सूर्यदेवाने ते कोणाला सांगितलं? विवस्वानाला, वैवस्वतला सांगितलं.
आपला सूर्यदेवांचा पुत्र. आणि मग पुढे ते विवस्वताने कोणाला सांगितलं? इक्ष्वाकूंना सांगितलं. तर असं वर्णन या ठिकाणी श्रीकृष्ण करत आहे की मी पहिल्यांदा ज्ञान सूर्यदेवांना दिलं. पण हे दिलेलं जे ज्ञान होतं ते काय झालं, बरेच वर्ष झाली, बराच काळ लोटला गेला आणि या काळाच्या युगामध्ये ते लुप्त झाले. एवं परंपरा प्राप्तम इमं राजर्षयो विदु सकाले नेह महता योगो नष्ट परंतपा. आणि हे ज्ञान काय झालं, काळाच्या योगामध्ये लुप्त झालं असं भगवंत या ठिकाणी म्हणतात. आणि भगवंत म्हणतात हे असं लुप्त झालेलं ज्ञान जे मी सुरुवातीला सूर्यदेवांना सांगितलं होतं, असं रहस्यमय आणि उत्तम ज्ञान मी आज तुला सांगितलं आहे. हा पुरातन योग मी आज तुला सांगितलेला आहे. तर एवाय मया ते अद्य योगम प्रोक्त पुरातना. पुरातन असा जो योग आहे, जे ज्ञान आहे, हे अर्जुना मी तुला सांगितलेलं आहे. का सांगितलंय? भक्तोसी मे सखाचेती रहस्यम हे उत्तम. हे जे रहस्यमय उत्तम असे जे ज्ञान आहे, हे अर्जुना आज मी तुला सांगतोय, जे मी पूर्वी सूर्याला सांगितलं होतं. का? या ठिकाणी तुम्ही बघाल भगवंत म्हणत आहेत भक्तोसी मे सखाचेती. तुला सांगितलं कारण तू काय कसा आहेस, माझ्यासाठी भक्त आहेस तू माझा. आणि दुसरी गोष्ट, तू माझा सखा आहेस, तू माझ्यासाठी प्रिय आहेस. तर भगवंताचं ज्ञान कोणाला मिळणार आहे? कारण जो भगवंतांचा भक्त आहे, जो टेस्ट करायला येईल काय भगवद्गीतेमध्ये असं काय म्हटलंय, तसं काय म्हटलंय, आणि एक इंटलेक्च्युअल फाईट करायला येईल किंवा चर्चा करायला येईल, कदाचित त्याला हे कळणार नाही. गीतेचं ज्ञान भगवंत या ठिकाणी सांगतात अशाच व्यक्तीला कळेल जो भगवंतांचा भक्त आहे, तो अर्जुनासारखा भगवंतांना शरणागत झालेला आहे. आणि मग अशा व्यक्तीलाच हे ज्ञान भगवंत म्हणतात की मी सांगतोय, तुला सांगतोय कारण तू आता माझा भक्त पण आहेस आणि प्रिय पण आहेस. म्हणून जर आपल्याला गीतेचं ज्ञान समजून घ्यायचं असेल तर आपल्यालाही भगवंतांचा भक्त व्हावं लागेल, भगवंतांचा सखा व्हावा लागेल. मग हे ज्ञान आपल्याला अजून उत्तमपणे आपल्या जीवनामध्ये उतरेल. आता बघा, या 2 श्लोकांमध्ये ज्यावेळेला भगवंतांनी सांगितलं की पुरातन ज्ञान सूर्यदेवांना दिलं होतं आणि आता तुला सांगतोय, अर्जुनाच्या मनात प्रश्न निर्माण झाला. काय प्रश्न झाला? की अरे तुमचा जन्म तर आताच आहे भगवान श्रीकृष्ण म्हणून, श्रीकृष्ण म्हणून, आणि सूर्य तर किती काळांपासून आहे. तर मग नक्की काय भानगड आहे? अपरम भवतो जन्म परम जन्म विवस्वता कथम एतद् विजानीयाम त्वमादौ प्रोक्तवानिति. अर्जुन विचारत आहे, आपला जन्म अलीकडचा व सूर्याचा फार पूर्वीचा आहे. मग तुम्ही असं कसं काय म्हणताय की तुम्ही सूर्याला सांगितलं होतं हे ज्ञान पूर्वी म्हणून? भगवान श्रीकृष्ण म्हणतात, अरे अर्जुना, तुझे आणि माझे असे पुष्कळ जन्म झालेले आहेत. मला ते सर्व माहित आहेत, पण तू विसरला आहेस. आपण पण जीव आहोत, जीवात्मे आहोत. आपलेही अनेक जन्म झालेले आहेत. आपण ते विसरतोय कारण भगवंतांनी आपल्याला ती शक्ती प्रदान केलेली आपल्या मागच्या जन्मातलं विसरायला. तर ते सगळं जर आठवायला लागलो आपण तर आपलं जे आहे स्टोरेज आहे, मेमरी स्पेस आहे, हे करप्ट होणार, उडून जाणार. याच्यासाठी भगवंताने आपल्याला एक चांगली गोष्ट दिलेली आहे की मागचं विसरावं, नाही का? या ठिकाणी अर्जुन म्हणतोय, भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की तू विसरलायस, पण तुझे आणि माझे पुष्कळ असे जन्म मला माहिती आहेत. का माहिती आहेत मला? पण मी सर्वांचा ईश्वर आहे. प्रकृतीला स्वाधीन करून आपल्या योग मायाने मी प्रकट होतो. बघा आता कसा भगवंतांच्या अवतरणाचा विषय या ठिकाणी आलेला आहे. अर्जुननी प्रश्न विचारलाय, तुमचा तर जन्म अलीकडचा आहे. भगवान श्रीकृष्ण सांगत आहेत, अरे बाबा माझं अलीकडचं नाहीये, मी तर पुरातन आहे. मी वेगवेगळ्या युगांमध्ये अनेक अवतार घेतोय. तुझे आणि माझे अनेक जन्म झाले, तू विसरलायस. पण मी नाही विसरलो. का मी विसरलो नाही? कारण मी सर्वांचा ईश्वर आहे.
प्रकृतीला स्वाधीन करून आपल्या योगमायाने मी प्रकट होतो. केव्हा मी प्रकट होतो? 7व्या श्लोकामध्ये भगवंत सांगत आहेत, की ज्या ज्या वेळेला धर्माचा ऱ्हास होतो, त्या वेळेला मी प्रकट होतो. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. ज्या ज्या वेळेला धर्माची हानी होते आणि अधर्माची वाढ होते, त्या वेळेला मी सगुण साकार रूप घेऊन सर्वांच्या समोर प्रकट होतो, असं भगवंत या ठिकाणी सांगत आहे. अजून कशासाठी मी प्रकट होतो? परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. साधूंच्या संरक्षणासाठी आणि दुष्टांचा संहार करण्यासाठी मी प्रकट होतो आणि त्याचबरोबर धर्माची स्थापना करण्यासाठी मी प्रकट होत आहे, मी अवतार घेत आहे, असं भगवंत म्हणत आहेत. अनेक युगांमध्ये भगवंताने वेगवेगळे अवतार घेतले. प्रभू रामचंद्रांचा अवतार घेतला, वराह देवांचा अवतार घेतला, नरसिंह देवांचा अवतार घेतला. अनेक विविध अवतार भगवंतांनी घेतलेले आहेत, असं भगवंत या ठिकाणी सांगतात. आणि अशा भगवंतांच्या अवतारांचा जो कोणी अभ्यास करेल, त्यांची कथा कीर्तन ऐकेल आणि दुसऱ्याला सांगेल, त्याला काय फायदा होईल? की त्याला त्याचा पुनर्जन्म होणार नाही, तो भगवंतांना प्राप्त होईल. जन्म कर्म च मे दिव्यम एवं यो वेत्ति तत्वता त्वक्त्या देहम पुनर्जन्म नैति मामेति सो अर्जुना. जो माझे दिव्य असे जन्म आणि कर्म जो जाणतो, त्याला पुन्हा जन्म घ्यावा लागत नाही, तो मला प्राप्त होतो, असे या ठिकाणी भगवंत सांगत आहेत. बघा, भगवंतांनी 7व्या श्लोकात केव्हा अवतार होतो ते सांगितलं, का अवतारित होतो ते सांगितलं. अवतारांचा सगळ्यांना काय फायदा आहे? स्वतः आपण त्यांचे दिव्य असे जन्मकर्म जाणले तर आपल्याला पुन्हा जन्म घ्यावा लागत नाही. आणि मग जे लोक भगवंतांना आश्रित होतात त्यावेळेला भगवंताचा अवतार घेतात, आणि जे लोक या भगवंतांचं स्मरण करतात, त्यांचं पूजा अर्चा करतात आणि त्यांचा आश्रय घेतात, ते भगवंतांच्या स्वरूपात त्यांच्या लोकात जातात. आणि भगवंताचं ध्यान आहे किंवा भगवंतांचा साक्षात्कार आहे, अनुभव आहे, प्राप्त होत. आणि मग पुढे 11व्या श्लोकामध्ये सांगतात की भक्त जसे मला भजतात ते मी त्यांना त्यांच्या भक्तीनुसार, त्यांच्या साधनेनुसार मी त्यांना फळ देतो, असं भगवंत त्या ठिकाणी सांगत आहे. ये यथा मा प्रपद्यन्ते हम तथैव भजाम्यहम् मम वर्तानुवर्तन्ते मनुष्या पार्थ सर्वशा. जे माझे प्रिय भक्त ज्या प्रकारे भगवंत म्हणतात माझी भक्ती करतात, त्यांना मी त्याच प्रकारे फळ देतो, त्याच प्रकारे मी त्यांना रेसिप्रोकेट होतो, त्यांच्याशी त्याच पद्धतीने वागतो. आणि म्हणतात माझ्या वेगवेगळे मार्ग लोक अनुसरण करतात, पण हे सगळे मार्ग माझ्याकडेच येणारे आहेत, असं भगवंत या ठिकाणी सांगतात. तरी वेगवेगळे मार्ग वेगवेगळ्या लोकांनी अनुसरले तरी ते माझ्याकडेच येतात. फक्त त्यांची फळं त्या तीव्रतेनुसार कमी अधिक होत असतात. कांक्षतां कर्मणां सिद्धिं यजन्तं य देवता क्षिप्रमी मानुषे लोके सिद्धिर्भवती कर्मजा. भगवंत सांगतात की जे देवतांची उपासना करतात वेगवेगळ्या फळांच्या इच्छेने, त्यांना त्या उपासनेचे फळ शीघ्र प्राप्त होते, असे या ठिकाणी भगवंत सांगत आहे. आपण लोक अनेक उपासना करतात, अनेक उपवास करतात, अनेक व्रत करतात आणि विविध देवतांना प्रसन्न करण्याचा प्रयत्न करतात, आणि मग त्यांना त्यांच्या भक्तीनुसार, त्यांच्या साधनेनुसार, त्यांच्या कर्मानुसार तशी त्यांना फळ लवकर प्राप्त होतात, असं भगवंत सांगतात. पुढे भगवंत सांगतात 13व्या श्लोकामध्ये की ही जी 4 वर्णांची जी सिस्टम आहे,
चतुर्वर्ण ज्याला म्हटलेलं आहे, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र, ही मीच निर्माण केलेली आहे. चतुर्वर्णम मया सृष्टम गुणकर्म विभागच्या तस्य कर्तारमपि मा कर्तारम अव्ययम. आता बरेच जण म्हणतात, अरे भारत देशामध्ये जात प्रथा होती आणि आपल्या धर्मग्रंथांना नावं ठेवतात. पण या ठिकाणी भगवंत काय सांगतात बघा, की ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र हा जो चार वर्णांचा जो समूह आहे, हा मीच निर्माण केलाय, मीच रचलाय. पण कशाच्या आधारावर? गुण आणि कर्म. डॉक्टराच्या घरात एखादा मुलगा जन्माला आला तर तो डॉक्टर होणारच असं नाहीये. तो वकील होऊ शकतो, तो मोठा नेता बनू शकतो. त्याच्या गुण आणि कर्मानुसार तो तसं बनणार आहे. मग तसंच ह्या समाजामध्ये गुण आणि कर्मानुसार माणसाचा वर्ण ओळखला गेलेला आहे. जर एखाद्याला शिकवणं आवडतं, एखाद्याला ज्ञान देणं आवडतं, तर तो ब्राह्मण झाला. एखाद्यामध्ये शौर्य आहे. आता तुम्ही उदाहरण घ्याल, आज जसं तुम्ही पहिले पेशवे बाळाजी भट्ट किंवा द्वितीय पेशवे जर तुम्ही पाहिलेत, पेशवे बाजीराव यांच्यावर सुंदर एक सिरियल पण आली होती. तर ते ब्राह्मण होते जन्माने, भट्ट होते. ते मूळचे श्रीवर्धनचे आहेत, रायगड मधलेच. आणि पुण्याला तुम्ही पाहाल तर त्यांनी जे शौर्य बाजीराव पेशव्यांनी दाखवलं, ते अतुलनीय आहे. त्यांनी मराठा साम्राज्याचा, स्वराज्याचा विस्तार जवळपास संपूर्ण भारतामध्ये केला. दिल्लीपर्यंत त्यांनी भगवा पसरवला. मराठी साम्राज्य पसरवलं. मग ते तर जन्माने ब्राह्मण होते, पण कर्माने त्यांनी क्षत्रिय धर्माचं पालन केलं. मग हे जे व्यक्तीचं वर्ण आहे, हा गुण आणि कर्मानुसार ओळखलं जातं, असं या ठिकाणी भगवंत सांगत आहे. आणि ते भगवंत म्हणतात, तरी हे वर्ण मी निर्माण केले असले, तरी पण तू मला, परमेश्वराला अकर्ता समज. मी अकर्ताच आहे. कर्माच्या फळाची मला स्पृहा नाही, मला बंधन नाही. आणि जो मला या प्रकारे जाणतो त्यालाही कर्मबंधन नाही. मागच्या अध्यायामध्ये भगवंतांनी सांगितलं, कर्मबंधन काय? आसक्ती रहित आसक्ती सहित फळांच्या अपेक्षेने जर कर्म केलं तर ते बंधनास कारण होतं. आसक्ती सोडून परमात्म्याशी एकरूप होऊन जर आपण कर्म केलं तर ते कर्मयोग होतं. आता भगवंत या ठिकाणी ते सांगतात, की मी कर माझं जे जन्म आहे, माझे जे अवतरण आहे ते दिव्य आहेत. मला कोणत्या प्रकारचं कर्म नाही, मला कोणत्या प्रकारचं कर्मबंधन नाहीये. ह्या सृष्टीची रचना, वर्णांची रचना मी करतो, तरी पण मी अकर्ता आहे. आणि जो मला अशा प्रकारे तत्वता जाणतो, तोही कर्मबंधनात अटकत नाही. त्यालाही कर्मबंधन लागू होत नाही. म्हणून जो भगवंतांचं कीर्तन, भजन, श्रवण करतो, तोही हळूहळू कर्मबंधनातून मुक्त होतो. पुढे बघ 15व्या श्लोकात भगवंत म्हणतात, पूर्वीच्या मुमुक्षांच्या प्रमाणे निष्काम कर्मे कर. निष्काम कर्म म्हणजे काय? तर आपण मागच्या अध्यायात पाहिलं, कोणतीही कामना न ठेवता, कोणती आसक्ती न ठेवता कर्तव्यासाठी आपण आपली कर्मे करणं. आणि या आधारावर जर प्रत्येक जण जर कर्म करायला लागला, तर ह्या देशामध्ये नक्कीच रामराज्य नांदेल. गीतेचा हा उपदेश किती महत्वाचा आहे. पण प्रत्येक जण स्वार्थासाठी सर्वत्र आपण पाहतोय भ्रष्टाचार किंवा कामचोरपणा हा केला जात आहे देशामध्ये. कारण आपण हे निष्काम कर्माचं ज्ञानच आपल्याला नाही. आपण गीतेवर फक्त शपथ ठेवून गीतेचा वापर केला जातो. जो भी बोलूंगा सच के सिवा कुछ नहीं बोलूंगा. गीतेचा तेवढाच फक्त आपल्याकडे उपयोग राहिलेला आहे. आपण हे जर अशा प्रकारे गीतेचा उपयोग केला, आपण एक स्वार्थरहित निष्काम कर्म जर आपण करायला लागलो, तर ह्या देशामध्ये नक्कीच रामराज्य आहे. कर्म आणि अकर्म यांना तत्वता जाणल्यास तू कर्मबंधनातून सुटशील. म्हणून कर्म काय, अकर्म काय आणि विकर्म काय याचे स्वरूप प्रत्येकाने जाणले पाहिजे.
कारण कर्माची गती गहन आहे. कर्मातील अकर्म आणि अकर्मातील कर्म तत्वता जो कोणी जाणेल तो बुद्धिमान होय, असे या ठिकाणी भगवंत सांगत आहे. म्हणून आपण कर्म व्यवस्थित करणं, सदाचरणाने वागणं आणि इतरांनाही योग्य कर्म करण्यास प्रवृत्त करणं हा फार मोठी समाजसेवा किंवा राष्ट्रसेवा आहे. पुढे 19 ते 23 मध्ये भगवंत योगी महात्म्य पुरुषांचे आचरण आणि त्यांचा महिमा वर्णन करतात. कोणाला पंडित म्हणणार आहोत आपण? कोण आहे पंडित? भगवंत पंडिताची परिभाषा या ठिकाणी देत आहेत. कोणाला पंडित म्हणणार? आजकाल कोणी पण शिका ठेवली, टिळक लावला, धोती घातली का त्याला पंडित म्हणतात, नाही का? रस्त्याने ट्रेन मध्ये जाताना बऱ्याच वेळा माझाही अनुभव असा आलेला आहे. लोक म्हणतात, क्या पंडित, किधर जा रहा है? असं खेचत राहतात लोक, नाही का? या ठिकाणी पंडित म्हणजे काय नक्की कोणाला म्हटलेलं आहे? जो कामना रहित व संकल्प रहित आचरण करणारा ज्ञानी पुरुष आहे त्याला पंडित म्हटलेलं आहे. त्याच्या कोणती कामना राहिलेल्या नाही, कोणता स्वार्थ राहिलेला नाही, कोणते कर्माच्या फळांची अपेक्षा नाहीये, नको असलेले विचित्र संकल्प त्याच्याकडे राहिलेले नाहीयेत, लोभ राहिलेला नाहीये, असं आचरण करणाऱ्या ज्ञानी पुरुषाला पंडित म्हटलेलं आहे. त्याने कर्मफलासक्तीचा पूर्ण त्याग केलाय. मी कर्तव्यासाठी माझे प्रत्येक कर्म करत आहे आणि तो परमात्म्याशी नित्य एकरूप आहे. सदैव भगवंतांचं चिंतन करतो, मनातून नेहमी भगवंतांचा विचार करतो. अंतःकरण, इंद्रिय, शरीर ज्याने जिंकले आहे, सर्व भोग सामग्रीचा त्याने त्याग केलेला आहे, असा व्यक्ती पंडित आहे. तो नेहमी संतुष्ट राहतो, नेहमी द्वंद्वातीत राहतो, सिद्धी असिद्धीत सर्वत्र समान राहतो, असा पंडित आहे. तो अनासक्त आहे, मुक्त आहे, ज्याच्याकडे ध्येयाभिमान नाहीये, ममत्व नाहीये, असा परमात्म्याच्या ज्ञानात जो स्थिर झालेला आहे, असा व्यक्ती पंडित आहे. आणि अशा व्यक्तीचं कर्म नाहीसे झालेले आहेत, त्याला कर्माचं बंधन नाहीये, तो कर्मयोगाचं योग्य आचरण करतो आहे, तो कर्मयोगी आहे. असा व्यक्ती कर्म करत असताना एक संन्यासी आहे. भगवे वस्त्र धारण केले आणि जंगलात गेल्यावर आपण त्याला संन्यासी म्हणतो, पण भगवंत या ठिकाणी सांगतात की जो असं आचरण करून संसारामध्ये राहतोय तो एक कर्म संन्यासी आहे, एक कर्मयोगी आहे, असं भगवंत या ठिकाणी वर्णन करत आहेत. मग असं कर्म संन्यास योगाचं जर जीवन आपल्याला जगायचं असेल, आपल्या जीवनाच्या प्रत्येक पावलावर आपल्याला यज्ञ करू शकतो. आपण वेगवेगळ्या यज्ञांचं वर्णन केलेलं आहे. प्रत्येक ठिकाणी आपण हा कर्मयोग करू शकतो. 24 ते 32 मध्ये ते निरनिराळ्या यज्ञांचे फळासह वर्णन करतात. ब्रह्मकर्मात स्थित असणाऱ्या योग्याला मिळणारे फळ ब्रह्मच आहे. वेगवेगळ्या प्रकारचे यज्ञ, देवयज्ञ, काही योगी देव पूजा रूप यज्ञाचं अनुष्ठान करतात, काही ज्ञान यज्ञ करतात, परब्रह्म परमात्म्या ज्ञानाद्वारा ऐक्य भावाने स्थित होतात, काही इंद्रियांचा संयम करतात, तो पण एक प्रकारचा यज्ञ आहे, विषयांचा त्याग करतात, तो पण एक विषय हवन रूप यज्ञ आहे, जे संयम पाळतात, परमात्म्याचं सदैव चिंतन करतात, तो अंतःकरणाचा संयमरूप यज्ञ आहे, जे दान धर्म करतात, गरिबांना मदत करतात, तो द्रव्य यज्ञ आहे, जे तप करतात तो तपयज्ञ आहे, योग यज्ञ, स्वाध्याय यज्ञ, अहिंसेचं पालन करणारे जे प्राणायाम करतायत तो पण एक चतुर्विध प्राणायाम यज्ञ या ठिकाणी भगवंताने सांगितलेला आहे. प्रत्येक गोष्ट यज्ञ, यज्ञ म्हणजे त्याग, यज्ञ म्हणजे योग, एकरूप होणे. योग शब्दाचा अर्थ काय? योग म्हणजे भगवंतांशी परमात्म्याशी एकरूप होणे, हा योगाचा खरा अर्थ आहे. आणि अशा प्रकारे आपण ज्या वेळेला वेगवेगळे यज्ञ करतो, आपण बनवलेलं अन्न देखील भगवंतांना अर्पण करतो, हा देखील यज्ञ आहे.
आपण केलेलं प्रत्येक दिवसभराचं काम भगवंतांना अर्पण करतोय, गुरूंना अर्पण करतोय, हे देखील कर्म आहे. मला गीतेचं थोडंफार जे पण काही अभ्यास केलेला आहे ते मी इतर जणांना सांगतोय, हा देखील एक प्रकारचा यज्ञ आहे. मी माझ्या वेळेची इथे आहुती देत आहे. हा एक प्रकारचा यज्ञच झाला. मी भगवंतांचं चिंतन करतोय. कान काय आहेत? माझं हवन कुंड आहे आणि त्याच्यामध्ये मी भगवंताच्या नामाची आहुती देतोय. हा देखील एक यज्ञच झाला. आपण याला हरिनाम यज्ञ म्हणू शकतो किंवा नाम यज्ञ म्हणू शकतो. भगवंताचं नामस्मरण आपण कानाच्या यज्ञ कुंडामध्ये अर्पण करत आहोत. तर असे वेगवेगळे यज्ञ आहेत आणि अशा प्रकारे जर आपण यज्ञ केले तर आपल्या पापांचा नाश होऊन आपण परब्रह्माची प्राप्ती नक्कीच करू शकतो. असं भगवंत म्हणतात आणि जो असे यज्ञ करत नाहीत त्याला कधीही सुख प्राप्त होणार नाहीत असं भगवंत 30व्या श्लोकामध्ये सांगतात. परब्रह्म काय त्याला या लोकामध्ये देखील सुख मिळणार नाही असं भगवंत सांगतात. आणि अशा प्रकारे मन, इंद्रिय, शरीर यांच्या क्रियांनी उत्पन्न होणारे यज्ञ व्यक्ती करतो, त्यांचं अनुष्ठान करतो, त्या यज्ञांचं महत्व जाणतो, तो कर्मबंधनातून मुक्त होतो असं भगवंत या ठिकाणी सांगत आहे. 30 ते 42 मध्ये भगवंत ज्ञानाचं महत्व सांगत आहे की द्रव्यमय यज्ञ करण्यापेक्षा ज्ञान यज्ञ श्रेष्ठ आहे असं या ठिकाणी भगवंत सांगत आहे. एखाद्याला आपण ज्ञान धर्म करतोय ते तर आवश्यकच आहे, पण त्याहीपेक्षा ज्ञान यज्ञ देखील श्रेष्ठ आहे. आणि त्या ज्ञानाच्या प्राप्तीसाठी तत्वज्ञानाच्या तत्वज्ञान शिकण्यासाठी प्राप्तीसाठी तू तत्वज्ञानी किंवा तत्व साक्षात्कारी ज्ञानवानांना शरण जा, योग्य गुरूंचा आश्रय घे असं भगवंत सांगत आहेत. आणि ज्या वेळेला अशा प्रकारे एखाद्या तत्व साक्षात्कारी ज्ञानी व्यक्तीकडून त्यावेळेला ज्ञानाची प्राप्ती होईल त्यावेळेला तुझे सगळे मोह नाहीसे होतील. तू कोणत्याही मोहात पडणार नाहीस आणि मग तू सगळ्या प्राण्यांना स्वतःशी एकरूप पाहशील किंवा भगवंतांना सगळ्या प्राण्यांमध्ये पाहशील. परब्रह्म परमतत्वाचा मी एक अंश आहे आणि प्रत्येक जीवांमध्ये तोच परमेश्वर व्यापलेला आहे, तोच आत्मा व्यापलेला आहे. म्हणून मी आणि हे प्राणी, पशु पक्षी आम्ही सगळे एकच आहोत असा तुला अनुभव येईल आणि नंतर परमात्म्याशी एकरूपता हा देखील अनुभव तुला येईल. मग अशा ज्ञानरूपी नौकेमुळे तू किती जरी पापी असलास तरीही तू तरुण जाशील असं भगवंत सांगत आहेत. फार महत्वाचा श्लोक आहे हा, आपल्याला फार आशा देणारा श्लोक आहे. बऱ्याच वेळा आपण म्हणतो अरे मी खूप पाप केलेली आहेत, माझ्याकडून अनेक चुका झालेल्या आहेत, माझ्याकडून धर्माच्या विरोधात आचरण झालेलं आहे. त्या ठिकाणी भगवंत म्हणतात अरे काही अडचण नाही, मी आहे ना तुला तुला सगळ्या पापातून मुक्त करून तुला आश्रय देण्यास, तुला मदत करण्यास मी आहे असं भगवंत म्हणत आहे. अपि चेदसि पापेभ्यं सर्वेभ्यं पापकृत्तमः सर्वं ज्ञानप्लवेनैव वृजिना संतरिष्यसि. पाप जरी केलेले असतील, फार महापापी असतील, तरी ज्यावेळेला तू ज्ञान घेशील, भगवंतांविषयी भक्तीविषयी जाणशील आणि या ज्ञानामुळे तू योग्य कर्म करशील, आचरण करशील, भक्ती योगाचं, ज्ञान योगाचं पालन करशील, तर तुझा उद्धार नक्की होईल. तू नक्कीच तरुण जाशील, कारण ज्ञान हे अग्निप्रमाणे आहे जे आपल्या कर्मांना भस्मसात करते. ज्ञानाचे अतिशय पवित्र शुद्ध अंतकरण कर्मयोग्याला आपोआप तत्वज्ञानाची प्राप्ती करून देतं. जर आपण योग्य व्यक्तीकडून योग्य ज्ञान घेतलं तर आपण पवित्र होणार आहोत, शुद्ध होणार आहोत, एक कर्मयोगी होणार आहोत आणि आपल्याला सखोलातलं सखोल तत्वज्ञान पण प्राप्त होणार आहे. जितेंद्रिय साधना तत्पर श्रद्धाळू व्यक्ती ज्ञान मिळवतो आणि ज्ञान झाल्यावर भगवत प्राप्तिरूप परम शांतीला तो प्राप्त होतो. ज्यांना कोणाला शांती हवे, मनशांती हवे, त्याचा मार्ग भगवंत या ठिकाणी सांगत आहे.
अविवेकी संशयात्मक अश्रद्धाळू व्यक्ती मात्र भ्रष्ट होतो आणि तो नेहमीच अशांत राहतो. म्हणून संशयरहित निष्काम कर्मयोगाची कर्मबंधनातून मुक्ती होते असं भगवंत सांगत आहेत. म्हणून विवेक ज्ञानरूप तलवारीने संशयाचा नाश करून निष्काम कर्मयोगात स्थिर हो आणि तू तुझं कर्तव्य कर, म्हणजेच तू युद्ध कर असं अर्जुनाला सांगत. शेवटी भगवंत परत या अध्यायाच्या शेवटी अर्जुनाला कुठे घेऊन येतात? युद्ध कर, कर्म कर, जबाबदारी घे तुझ्या कर्तव्यांची. या ठिकाणी ते अर्जुनाला घेऊन येत आहेत. अशा प्रकारे चौथा अध्याय या ठिकाणी संपलेला आहे. चौथ्या अध्यायामध्ये आपण 4 भाग पाहिले. पहिल्या भागामध्ये भगवंत सांगत आहेत की मी का अवतरित होतो, माझ्या सगुण अवतारांचा काय प्रयोजन आहे आणि त्याचा इतरांवर काय परिणाम होतो, आणि मग कर्मयोग म्हणजे नक्की त्याचं काय आहे, त्याचा विषय अजून पुन्हा एकदा भगवंतांनी मांडलेला आहे. आणि जो पंडित आहे, ज्ञानी आहे, योगी आहे, त्याची लक्षणं काय आहेत आणि तो कशी त्याची कर्म नाहीशी करतो, त्याच्या कर्मयोगाने, त्याच्या आचरणाने भगवंतांनी सांगितलेलं आहे. आपणही वेगवेगळ्या प्रकारे आपल्या जीवनात वेगवेगळ्या प्रकारची कर्म करून ती यज्ञ स्वरूप कर्म करून आपण देखील कर्मबंधनातून कसं काय सुटू शकतो, भगवंताशी एकरूप होऊन कसं काय परमशांतीला प्राप्त होऊ शकतो, त्यासाठी ज्ञानाचं महत्व काय, ज्ञान योगाचं महत्व काय, भगवंत सांगतात की तू ज्ञान घे आणि तुझा तुझी विवेक वाढव, तुझी बुद्धी विवेक प्रधान कर. आणि ज्या वेळेला विवेक प्रधान बुद्धी होईल, तुझे सगळे संशय नाहीसे होतील आणि तू त्या प्रकारे कर्म करशील, तर तू अ, तुझे त्या कर्मयोगात तू स्थिर होशील आणि मग तू तुझी योग्य प्रकारे कर्मही करू शकशील. आणि तू तसा स्थिर हो आणि तू युद्ध कर, तुझं कर्तव्य कर, असं भगवान त्या ठिकाणी सांगत आहे. मी या ठिकाणी थांबतो. आज चौथा अध्याय देखील आपण पूर्ण केलेला आहे. फार जलद गतीने आपण जातोय. काही मी पाहिले, काही गुरु संन्यासी आहेत, ते एक एक अध्याय 10-10 तास डिस्कस करतात. आणि आपण काही मिनिटांमध्येच एक एक अध्याय पूर्ण करत आहोत. कारण जेणेकरून या ठिकाणी मी फक्त तुम्हाला प्रेरणा देतोय अभ्यास करण्यासाठी. त्याचा अभ्यास तुम्हाला घरी करायचा आहे. या नोट्स आणि भगवद्गीतेचे श्लोक सोबत ठेवून जर तुम्ही त्याचा अभ्यास कराल, तर गीता नक्कीच सोपी होईल. कोणाला काही यावर प्रश्न आहेत, काही विचारायचं आहे का? फक्त आजच्या अध्यायासंबंधी किंवा आतापर्यंत झालेल्या गीतेच्या चर्चेविषयी कोणास काही प्रश्न आहेत का, तुम्ही विचारू शकता. स्वतःला अनम्यूट करून देखील विचारला तरी चालेल किंवा मग तुम्ही चॅट बॉक्स वर पण टाकू शकता. समजतंय का सगळ्यांना? फायदा होतोय का? खूप फास्ट होत आहे? तुम्हाला नुसता हा क्लास ऐकून फायदा होणार नाही, तुम्हाला घरी असा अभ्यास करावा लागेल. आयुष्यात एकदा तरी आपण संपूर्ण गीता पूर्ण करूया. बऱ्याच जणांचं गीता बऱ्याच 1, 2, 3, 4 अध्यायांमध्येच अडकून राहते. तर तुम्ही संकल्प करा की यावेळेला मला गीता पूर्ण करायची आहे आणि आपण सगळेजण सोबत सोबत पुढे जाऊया. तुमच्या ह्याने माझा पण अभ्यास होतोय गीतेचा आणि आपण पुढे जाऊया सगळेजण. गीता पूर्ण करूया. या भौतिक जगामध्ये एक एक प्रश्न आलाय, त्याचं उत्तर देतो. या भौतिक जगतामध्ये नेहमीच प्रत्येक ठिकाणी इश्यूज राहणार आहेत, प्रत्येक ठिकाणी डाऊट्स राहणार आहेत, प्रत्येक ठिकाणी काही ना काहीतरी अडचणी राहणारच आहे.
आपण आपले कर्म प्रामाणिकपणे करत राहायचं. भगवंतांचं स्मरण करत राहायचं. आपल्याला इन्स्पायर्ड ठेवण्यासाठी, प्रेरणाशील ठेवण्यासाठी सदैव वाचन करणं किंवा महान व्यक्तींचे क्लासेस ऐकणं आपल्याला प्रेरणा देत राहील. आणि समर्थ रामदास स्वामी सांगतात, ते ज्यावेळेला मराठ्यांना आणि छत्रपती शिवाजी महाराजांना उपदेश करतात, त्यामध्ये ते म्हणतात, पहिले ते हरिकथा निरूपण, दुसरे ते राजकारण, तिसरे ते सावधपण सर्व विषयी. की आपण हरिकथा निरूपण केलं पाहिजे, त्याच्याने आपल्याला प्रेरणा मिळते. मग जसं आता छत्रपतींना राजकारण सांगितलं, तसं आपल्यासाठी आपल्याला आपल्या स्वधर्मानुसार दिलेलं कर्तव्य कर्म कर्म करायचे आहेत. आणि तिसरी गोष्ट सावधपण. प्रत्येक ठिकाणी आपल्याला दक्ष पण राहावं लागेल. बऱ्याच वेळा असं होतं, की आपण आध्यात्मिक जीवन जगत असताना आपण दुसरे व्यक्ती येऊन आपला कसा फायदा घेऊन जातायत किंवा आपल्यावर कसं काही अत्याचार करतायत किंवा आपला वापर कसा चुकीच्या पद्धतीने करतायत, असं देखील होतं. त्यामुळे आपण अ, आपल्या कर्तव्यांची, आपल्या कर्माची जबाबदारी घेतलीच पाहिजे. असं आहे. आता एक प्रश्न आलाय, तुम्ही कोणत्या पुस्तकातून शिकवताय? गीता प्रेस गोरखपूरचं पुस्तक मी वापरतो. मी तुम्हाला फोटो पाठवतो आज WhatsAppच्या ग्रुपवर. ते पुस्तक तुम्ही घ्या आणि ते ऑनलाईन पण मिळेल आणि तुम्हाला गीता प्रेस गोरखपूरच्या कोणत्याही दुकानामध्ये ते पुस्तक तुम्हाला मिळेल आणि त्याच्यातून तुम्ही अभ्यास करू शकता. मी तुम्हाला त्याचा फोटो पाठवतो. त्याच्यावर नंबर असतो गीता प्रेसच्या बुकवर. तसं इथे हे पण आता इथे गीता प्रेसचं छोटं गीतेचं बुक आहे. इथे नंबर आहे. तसं तुम्हाला मी अजून याच्यापेक्षा थोडं मोठं गीतेचं पुस्तक आहे. ते दाखवतो. त्याच्यामध्ये शब्दांचा अर्थ देखील दिलेला आहे, संस्कृत शब्दांचा आणि श्लोकांची ओढ केलेली आहे आणि ते आपल्याला त्यामुळे वाचायला आणि ते समजायला फार त्याचा उपयोग होतो. आणि तुम्ही काही महत्त्वाचे श्लोक पाठ करू शकता. गीतेचे काही महत्त्वाचे श्लोक पाठ करणं देखील फार महत्त्वाचं. आता पाठ कसे करायचे? असं प्रश्न वाटलं होतं कोण विचारेल, पण कोणी विचारलंच नाही. आपण एखादा श्लोक घेऊया. गीतेचे श्लोक कसे पाठ करायचे? पहिलाच श्लोक घेऊया. काय करायचं? अतिशय सोपं आहे. आता या श्लोकांमध्ये शब्दांचा अर्थ दिलेला नाही, पण मी माझ्याकडे एक जी गीता आहे त्याच्यामध्ये या प्रत्येक धर्मक्षेत्रे, कुरुक्षेत्रे प्रत्येक शब्दाचा अर्थ दिलेला आहे. आधी तुम्ही ते शब्दांचे अर्थ वाचून घ्या. मग त्याच्यानंतर हे जे खाली दिलेलं भाषांतर आहे ते वाचून घ्या. मग तो श्लोक आपल्याला आपलासा वाटायला लागतो आणि मग तो श्लोक तुम्ही पाठ करू शकता. तसं सिंपल आहे. काय करायचं? 4 भागांमध्ये या श्लोकाची विभाजनी केलेली आहे. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे पहिला, दुसरा समवेता युत्सव, नंतर मामका पांडवश्चैव आणि चौथा भाग किम कुर्वत संजय. मग काय करायचं? पहिली ओळ जी आहे ती 3 वेळा म्हणायची. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे 3 वेळा झालं, पाठ होतं. समवेता युयुत्सव, समवेता युयुत्सव, समवेता युयुत्सव 3 वेळा. मग पूर्ण ओळ 3 वेळा म्हणा. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सव. मग असं खालची ओळ पण करा आणि मग पूर्ण श्लोक तुम्ही 3 वेळा करा. बघा तुमचा श्लोक पाठ होतो की नाही. अतिशय सोपी पद्धत आहे श्लोक पाठ करण्याची. आणि अशा प्रकारे तुमचे काही महत्त्वाचे श्लोक देखील, जे श्लोक तुम्हाला आवडलेत, तुमच्या वाचनामध्ये तुम्हाला आवडलेत, त्यांना तुम्ही स्टार करा, जे तुम्हाला प्रेरणा देतात. आणि असे श्लोक तुम्ही जसं आज मी आज चर्चा करताना देखील काही महत्त्वाचे श्लोक मी घेत आलो, जे मला प्रेरणा देतात. असे काही महत्त्वाचे श्लोक, संपूर्ण गीता सगळ्यांना पाठ करणं शक्य नसतं. तर मग आपण काही महत्त्वाचे श्लोक घेऊ शकतो, लिहून ठेवू शकतो. त्याच्याने आपल्याला प्रेरणा मिळते. स्वतःची छोटी डायरी बनवू शकतो आपण. त्याच्यात काही महत्त्वाचे श्लोक आपण लिहू शकतो, ते आपल्याला नेहमी आपल्याला प्रेरणा देत राहतील. ठीक आहे. 10:30 झालेत, बराच वेळ झाला, मी इथे थांबतो. सर्वांचे खूप खूप धन्यवाद. ते सकपाळ सर आहेत.
कुणाला काही प्रश्न असतील तर आपण आपल्या ग्रुपवर मेसेज टाका आणि जर सगळ्यांचा थोडासा परिचय पण दिलात तर मला बरं वाटेल, कारण मी कोणाला बऱ्याच जणांना ओळखतच नाहीये. कोण विद्यार्थी आहेत, कोण गृहिणी आहेत, कोण काय कार्य करतात आणि खरोखर गीतेची आवड आणि तुम्ही अभ्यास करताय का? तर इथे प्रत्येकांना प्रश्न विचारणं तेवढं शक्य होत नाही. ठीक आहे, सर्वांचे आभार. तुम्ही एवढं शांतपणे क्लास ऐकताय आणि उत्साहाने भाग घेताय. आपण भेटूया पुढच्या शुक्रवारी. धन्यवाद.